नमस्कार. आज 4 पट फुलणारी साबुदाणा पापड बनवणार आहोत. एकदम कुरकुरीत आणि 10 मिनिटात बनणारे. आवाज तर ऐकलाच असेल. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. आता सकाळी आपल्याला साबुदाण्यामध्ये मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि पाणी उकळत ठेवायचं आहे. लगेच इडली प्लेटमध्ये साबुदाणा पसरून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही ताटात सुद्धा पसरून घेऊ शकता. तोपर्यंत पाण्याला सुद्धा छान उकळी आली. लगेच इडली प्लेट त्यामध्ये मांडून घ्यायच्या आणि 3 ते 4 मिनिट वाफवून द्यायचा. 3-4 मिनिटांनंतर साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट होतो. नंतर थंड होऊन द्यायचा आणि चाकूच्या मदतीने आपल्याला हे पापड असे काढून घ्यायचे. नंतर 1 दिवस सावलीत आणि 1 दिवस उन्हात वाळून घेतले. आता तळून सुद्धा पाहते. पहा 4 पट फुललाय मस्त. अगोदरचा पापड आणि आत्ताच्या पापडमधला फरक नक्की एकदा बनवून पहा आणि कमेंट्स करून सांगा.